जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार आणि केरोसिन विक्रेता असोसिएशनच्या वतीनं फक्त पुरवठा विभागाचे अधिकारी आणि दुकानदार यांचे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते। केंद्र शासनाच्या आदेशानुसार अतिवृष्टी संभावनेमुळे जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांचं धान्य महाराष्ट्रातील सर्व रास्त भाव दुकानांमधून एकत्रित वाटप केल्यानंतर पहिल्यांदाच रास्त भाव धान्य दुकानदार बांधवांना सुट्टी मिळाल्यानं दुकानदारांमधील सुप्त गुणांना वाव तसंच एक करमणूक म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर, अन्नधान्य वितरण अधिकारी तसंच सोलापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसिन विक्रेता असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त पुरवठा विभागाचे अधिकारी आणि दुकानदार यांचे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते। या सामन्यांचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख आणि उपजिल्हाधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाद्वारे झाला। या सामन्यात मोहोळ, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा पुरवठा अधिकारी वर्ग, परिमंडळ अ, ब, क, ड असे 4ही झोन मिळून एकंदरीत 16 संघांनी सहभाग नोंदवला। यामध्ये फक्त पुरवठा विभागाअंतर्गत असलेल्या रेशन दुकानदार, अधिकारी, ऑपरेटर यांच्यासाठी खास सामना आयोजित करण्यात आला होता। हे सामने 3 दिवस भरवण्यात आले। ही स्पर्धा कर्णिकनगर येथील लिंगराज वल्ल्याळ क्रीडा मैदान इथं 22, 23 आणि 24 ऑगस्ट रोजी घेण्यात आले। सामन्याच्या अंतिम फेरीत अधिकारी वर्ग विरुद्ध दक्षिण सोलापूर तसंच माढा संघ विरुद्ध ब झोन संघ अशी लढत झाली। या सामन्यांसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर, परिमंडल अधिकारी राजेश यंपुरे, प्रफुल्ल नाईक, नंदकिशोर डोके, जिल्हा सचिव राजय्या कमटम, जिल्हा प्रमुख नितीन पेंटर, सर्व झोन अध्यक्ष पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि समालोचक म्हणून मनीष काळे यांनी कार्यभार सांभाळला।